जनतेचा आवाज महाराष्ट्र पंचा माध्यमातून। नमस्कार, महाराष्ट्र पंच न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी नाजिम सिद्दीकी। पाहूया शहरातील ताज्या घडामोडी। सईद भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सईद भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महायुद्ध तर हा फक्त एक हवा होती आणि ज्या पद्धतीने वातावरण निर्मिती विरोधकांनी केली होती की आमच्यात फूट आहे किंवा इतर संदेश देण्याचा जो काही प्रयत्न केला होता, आजचा निकाल त्याला खऱ्या अर्थाने उत्तर आहे। आणि सईद भैयासारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातून येणाऱ्या अशा युवकाला शिंदे साहेबांनी आणि महायुतीच्या सर्वच आदरणीय सुनीताताई पवार साहेब असतील, त्याचबरोबर देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील मुख्यमंत्री आपल्या राज्याचे, आणि शिंदे साहेबांनी, श्रीकांत शिंदे साहेबांनी, पारदादांनी ज्या प्रकारे या निवडणुकीत लक्ष घालून उमेदवाराला निवडून येण्याकरता जो प्रयत्न करतो त्याचा फलित आजच्या या निकालाच्या स्वरूपात आपल्यासमोर आलेलं आहे। त्यामुळं कुणी काही म्हटलं किंवा ज्या प्रकारे निर्मिती केली जात होती त्याला कुठल्याही महत्त्व उरलेलं नाही। आज खऱ्या अर्थाने सईद भैया खाने आमदार निर्माण झाले आणि येणाऱ्या काळात आपल्या ते चांगल्या प्रकारे आपल्या भागाचा विकास करतील आम्हाला विश्वास आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांना वंदन करतो। महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते, आमचे पक्षाचे मुख्य नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्राचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, त्यांचा खूप खूप आभार व्यक्त करतो। कारण एकनाथ शिंदे साहेबांना, श्रीकांत शिंदे साहेबांनी अल्पसंख्याक कुटुंबाचे मुलाला जे उमेदवारी दिली, माझ्यावर जे विश्वास टाकला, अल्पसंख्याक समाज असू द्या, मागासवर्गीय समाज, ज्योतिताई वाघमारेला खासदारकी दिली। आज एकनाथ शिंदे साहेब छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत। आज मला जे उमेदवारी भेटली महायुतीच्या वतीने, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असू द्या, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मोदी असू द्या, जिल्ह्याचे पालकमंत्री माझी मोठी बहीण जे मला लहान भाऊसारखा आशीर्वाद दिला, एकनाथ बोर्डीकर, माझे जिल्ह्याचे नेते माझे आमदार बोर्डीकर साहेब असू द्या, एक वडिलांसारखा आशीर्वाद बोर्डीकर साहेबांना दिला, माजी मंत्री वरपुडकर साहेबांना आशीर्वाद दिला। आज माजी आमदार मधुसूदन केंद्रे साहेब असू द्या, माजी आमदार विजय भाबडे साहेब असू द्या, आज आमचे हिंगोली जिल्ह्याचे डॅशिंग आमदार, आमचे मोठे बंधू संतोष बागर साहेब असू द्या, बसपतचे आमदार माझे मोठे भाऊ राजू नवगुरे साहेब असू द्या, तानाजी कुकुडे साहेब असू द्या, भाजपचे आमदार परभणी जिल्ह्याचे आमचे जिल्हा प्रमुख विशाल कदम, आनंद भरोसे साहेब। महाराष्ट्र पंच, जनतेचा आवाज महाराष्ट्र पंचा माध्यमातून।